तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन ॲड आहे, नोटिफिकेशन आहे. खूप महत्त्वाची ॲड आहे आणि भरपूर जागा आहेत. जवळपास 39,000 जागा या ठिकाणी आहेत आणि सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो, स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही ॲड आहे. जवळपास ॲड ही 75 पेजची आहे. 75 पेज आपण पाहू शकत नाही किंवा पूर्ण ती जी नोटिफिकेशन आहे ही समजून घेऊ शकत नाही. त्या कारणामुळे ज्या काही महत्त्वाच्या स्लाईड्स आहेत त्या आपण तुमच्यासमोर मांडत आहे. तुमच्या जर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये आपल्याला विचारू शकता. आणि सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याची जी पात्रता आहे ही पात्रता फक्त 10वी आहे. त्या कारणामुळे सर्व जे महिला आहेत किंवा पुरुष आहेत सर्व या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत. जवळपास महिलांच्यासुद्धा या ठिकाणी 3,700 काहीतरी जागा आहेत आणि मेलच्यासुद्धा भरपूर जागा आहेत. तर आपण सर्व डिटेल नोटिफिकेशन बघणार आहोत. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. बघा, भारत सरकार कर्मचारी चयन आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणतात याला. स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून ह्या जागा भरण्यात येत आहेत. यामध्ये ज्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, CRPF असेल, CISF असेल, BSF असेल, ITBP असेल, SSB असेल, नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, यामध्ये कॉन्स्टेबल पदाचे ज्या काही आसाम रायफलसुद्धा आहे, कॉन्स्टेबल पदाच्या ज्या काही जागा असतील त्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. तर बघा, याची जी पात्रता आहे, शारीरिक पात्रता काय आहे, याची शैक्षणिक पात्रता काय आहे, हाईट किती लागते, चेस्ट किती लागते, वय किती लागतं, शिक्षण किती लागतं, हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप एका स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर आपण सुरू करणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, 10वी पात्रता आहे. त्या कारणामुळे टेन्शन घ्यायचं नाही, सर्वांसाठीच हा विषय लागू होणार आहे. ठीक आहे, पुढचे स्लाईड बघू आपण. यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की यामध्ये जे महत्त्वाचे डेट्स आहेत त्या डेट्स यांनी दिलेल्या आहेत. बघा, फॉर्म आपण कधी भरू शकतो तर बघा, 5/9/2024 पासून ते 14/10/2024 पर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर जी लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची, ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची, ती 14/10/2024 आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरा विषय आहे लास्ट डेट ऑफ मेकिंग ऑनलाईन पेमेंट. या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करण्याची जी लास्ट डेट आहे ती 15/10 आहे. एक दिवस तुम्हाला त्यांनी एक्स्ट्रा दिलेला आहे. जर समजा तुम्ही 14 तारखेला जर फॉर्म भरला ऑक्टोबर महिन्यामध्ये तर तुम्हाला 15 तारखेपर्यंत फॉर्म तुम्ही आपलं पैसे तुम्ही भरू शकता बँकेमध्ये. ओके, ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. हा विषय लक्षात घ्या. परंतु फॉर्म भरायला उशीर करायचा नाही, हे सुद्धा यांनी या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे की जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरायला पाहिजे, हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय आहे डेट्स ऑफ विंडो ऑफ अप्लिकेशन फॉर्म करेक्शन. ओके, एकदा तुमचा जर फॉर्म चुकला तर तुम्हाला फॉर्म करेक्ट करता येतो. फॉर्म तुम्हाला त्यामध्ये एडिट करता येतो. त्यासाठी त्यांनी जे डेट दिलेली आहे ती डेट आहे 5/11 ते 7/11पर्यंत 2 दिवस तुम्हाला यांनी दिलेले आहेत फॉर्म एडिट करण्यासाठी किंवा झालेल्या चुका सुधारण्यासाठी. परंतु तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की जर तुमचा फॉर्म भरताना चुकला असेल आणि तुम्हाला जर तो एडिट करायचा असेल तर त्याचीसुद्धा फी यांनी घेतलेली आहे. 200 रुपये फी आहे. जर तुमचं नाव चुकलेलं असेल, डेट ऑफ बर्थ चुकलेली असेल तर तुम्हाला जर ते एडिट करायचं असेल तर ते 200 रुपये ते घेणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर दुसऱ्यांदा तुम्हाला एडिट करावा लागला फॉर्म तर त्या ठिकाणी 500 रुपयेसुद्धा ते घेणार आहेत अतिरिक्त. या फॉर्मची फी 100 रुपये आहे. परंतु जर तुमचा फॉर्म चुकला तर तुम्हाला 200 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत. त्या कारणामुळे फॉर्म तुम्हाला केअरफुली भरायचा आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या तुमच्या. त्यानंतर जो महत्त्वाचा विषय आहे ते जी एक्झाम आहे कम्प्युटर बेस एक्झामिनेशन, CBT ज्याला आपण म्हणतो, ती कधी होणार आहे तर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये 2025 ही होणार आहे. ओके, त्या कारण मोठ्या प्रमाणात जाहिरात आहे. 35, 36, 39,000 जवळपास पदं भरणार आहेत. त्या कारणामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत ही या दोन्ही महिन्यामध्ये ही एक्झाम होणार आहे. ओके, त्यानंतर पुढची स्लाईड बघू आपण. सर्व आपले विषय संपलेले आहेत. ॲप्लिकेशन कधी करू शकतो, लास्ट डेट किती आहे, त्याला फॉर्म फी भरायची डेट किती आहे, त्यानंतर एडिट करायची डेट किती आहे, एक्झाम कधी होणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. पुढची स्लाईड बघू आपण. या ठिकाणी यामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या जागा इथं भरण्यात येणार आहेत. तर बघा, या ठिकाणी BSF आहे, CRPF आहे, CISF आहे, SSB आहे, सशस्त्र सीमा बल, त्यानंतर आहे इथं आसाम रायफल आहे, त्यानंतर नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहे. यामध्ये सर्व जे आहेत ते कॉन्स्टेबलच्या ज्या जागा आहेत त्या या भरणार आहेत, हे या स्लाईडचं म्हणणं आहे. त्यानंतर यांनी सांगितलेलं आहे की PST म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट वगैरे आणि PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, या 2 टेस्ट वेगवेगळ्या आहेत. PST म्हणजे तुमचं जे हाईट चेस्ट आहे ते तिथं ते मोजणार आहेत आणि PET म्हणजे तुम्हाला रनिंग वगैरे काय आहे ते पुढे आपल्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुमचं
मेडिकल होईल असं यांचं सांगणं आहे. एकूण सिक्वेन्स जो आहे निवड प्रक्रियेचा तो असा असणार आहे की लेखी परीक्षा अगोदर होणार आहे, त्यानंतर तुमची PST आणि PET होणार आहे, त्यानंतर तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे. हे तुम्हाला या स्लाईडमध्ये समोर समजणार आहे. ओके, पुढची स्लाईड बघू आपण. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की कम्प्युटर बेस एक्झामिनेशन जी आपण सांगितलेली आहे ती कम्प्युटर बेस एक्झामिनेशन CBE विल बी कंडक्टेड बाय द कमिशन इन इंग्लिश, हिंदी अँड 13 रिजनल लँग्वेज. 13 रिजनल लँग्वेजमध्ये ही एक्झाम होणार आहे, त्यामध्ये आपली मराठीसुद्धा आहे. त्या कारणामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. आणि या परीक्षेमध्ये प्रश्न कसे असतात हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकी याची जनरल अवेअरनेस आहे किंवा मग रिझनिंग आहे, तर त्यानंतर अर्थमॅटिक आहे, गणित आहे, तर याचे नेमके प्रश्न कसे असतात हे तुम्हाला मी पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये एक माहिती तुम्हाला देणार आहे. त्या कारणामुळे टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही. ओके, मराठीमध्ये आपण एक्झाम देऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा स्लाईड बघा. यामध्ये फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST, इफिशियन्सी टेस्ट, PET, डिटेल मेडिकल एक्झामिनेशन, रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन, त्यानंतर अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी शेड्यूल्ड अँड कंडक्टेड बाय CAPS. ओके, यामध्ये आपण सांगितलेलं आहे की याची जी आधी PST होईल, नंतर PET होईल, त्यानंतर मेडिकल होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ओके, त्यानंतर पुढची स्लाईड बघू आपण. यामध्ये बघा महत्त्वाचा विषय आपला पगार किती असणार आहे, तर या ठिकाणी बघा 18,000 ते 56,900च्या दरम्यान तुम्हाला पगार असणार आहे. बेसिक जे आहे ते 18,000 रुपये जवळपास असणार आहे लेवल 1साठी. आणि लेवल 2साठी, लेवल 3साठी त्यांनी सांगितलेलं आहे 21,700 रुपये तुमचा बेसिक असणार आहे. ओके, त्यानंतर तो 69,000पर्यंत जाणार आहे. ओके, त्यानंतर पुढची स्लाईड बघू आपण. यामध्ये महत्त्वाचं काही राहिलेलं आहे का आपलं, ॲडमिट कार्ड विल बी स्टेज एक्झामिनेशन नाही आहे, याचं काही महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं, परंतु ते तुम्ही कमेंट्समध्ये जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, आता हा महत्त्वाचा टेबल आहे आपला की जागा किती आहेत नेमक्या, तर या ठिकाणी बघा जवळपास 35,612 जागा ह्या मेलसाठी आहेत आणि फिमेलसाठीसुद्धा जागा आहेत. जवळपास 3,869 जागा या ठिकाणी महिलांच्यासुद्धा आहेत. ओके, त्यानंतर बघू आता आपण कॅटेगरी वाईज वगैरे किती जागा आहेत या ठिकाणी. ओके, त्यानंतर बघा आता BSFमध्ये किती जागा आहेत, तर BSFमध्ये जागा आहेत SCसाठी 2,018 जागा आहेत या ठिकाणी. 2,018 BSFमध्ये SCसाठी आहेत. STसाठी आहेत 1,489 जागा. OBCसाठी आहेत 2,906 जागा. EVS इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी आहेत 1,330 जागा. अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत 5,563 जागा. त्यानंतर CISFमध्ये बघा 959. SCसाठी आधी आपण SCचा टेबल बघू. BSFमध्ये 2,018, CISFमध्ये 959, त्यानंतर CRPFमध्ये 1,681, त्यानंतर SSBमध्ये 122, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये 345, आसाम रायफलमध्ये 124, त्यानंतर NCBमध्ये जागा नाही आहेत. ओके, सीमा सुरक्षा बलमध्ये 5, आसाम रायफलमध्ये 124. ओके, त्यानंतर बघा हा टेबलची तुम्ही एक काम करा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कारण की यामध्ये आपला वेळ खूप जाणार आहे. त्या कारणामुळे हे सर्व जागा आहेत बघा, तुम्हाला टेबल समजतो की हे सर्व फोर्सेस आहेत. सर्व बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सशस्त्र सीमा बल, इंडो तिबेटियन पोलीस फोर्स, आसाम रायफल, हे सर्व फोर्सेस आहेत. आणि या ठिकाणी ह्या SCच्या जागा आहेत, ह्या STच्या जागा आहेत, OBC आहेत, इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे, अनरिझर्व्ह कॅटेगरी आहे आणि ह्या टोटल जागा आहेत या ठिकाणी. ओके, 35,612 जागा या ठिकाणी टोटल आहेत. त्यानंतर महिलांसाठी सुद्धा तोच चार्ट आहे. SCसाठी ह्या जागा आहेत, STसाठी ह्या जागा आहेत, OBCसाठी ह्या जागा आहेत, EVSसाठी आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी टोटल जागा किती आहेत, तर 3,869 जागा या ठिकाणी टोटल असणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. हा चार्ट तुम्हाला याची स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, नेमक्या जागा किती आहेत तर. ओके, त्यानंतर बघा. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं यामध्ये काय सांगितलेलं आहे महत्त्वाचं त्यांनी, तर कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर अपॉइंटमेंट आर लायबल टू सर्व एनिवेअर इन इंडिया. म्हणजे तुम्हाला भारतामध्ये कुठेही तुम्हाला नोकरी इथं या ठिकाणी करावी लागू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये हे महत्त्वाचं आहे. ऑल इंडिया सर्व्हिस आहे, कुठेही तुम्हाला ते ड्युटी करायला लावू शकतात. त्यानंतर बघू पुढचा विषय एज लिमिट. आता इथं महत्त्वाचा विषय आहे, एज लिमिट किती पाहिजे आपल्याला, तर या ठिकाणी बघा
एज लिमिटसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की 18 ते 23 वर्ष. ओके, 18 ते 23 वर्ष या ठिकाणी एज लिमिट सांगितलेली आहे 18 ते 23 वर्ष. ओके, त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे SC STसाठी 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 23 आणि 5 28पर्यंत ते घेऊ शकतात. OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे, 23 आणि 3 26पर्यंत ते घेऊ शकतात. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनमध्ये 3 वर्षाची सूट आहे. ओके, त्यानंतर हा गुजरातचा विषय आहे, हा आपल्या काही सध्या कामाचा नाही, आपण महाराष्ट्रापुरता विचार करतो आहे, त्या कारणामुळे हे महाराष्ट्राचा विषय समजून घ्या. 5 वर्ष SCसाठी सूट आहे आणि 3 वर्ष OBCसाठी सूट आहे. तसं 18 ते 23 इथं या ठिकाणी तुमचं वय असायला पाहिजे. आणि तुम्ही SCचे कॅन्डिडेट असाल तर 5 वर्ष आणि OBCचे कॅन्डिडेट असाल तर 3 वर्ष. ओके, तुम्हाला सूट मिळणार आहे. त्यानंतर पुढची स्लाईड बघू आपण. डेट ऑफ बर्थसाठी काय मागितलेलं आहे यांनी, डेट ऑफ बर्थ फील्ड इन द कॅन्डिडेट ऑन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड द सेम recorded to the matriculation secondary certificate will be accepted by the commission of determining the age and no subsequent request for a change will be considered and granted in case of the mismatch. ओके, तुमचं सर्टिफिकेटवर जे नाव आहे ते नाव तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. फॉर्म भरताना तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा यांनी मागितलेलं आहे, त्या कारणामुळे त्यावर तुमचं नाव व्यवस्थित असायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. मिसमॅच नसलं पाहिजे डेट ऑफ बर्थमध्ये. डेट ऑफ बर्थमध्ये तुमचं मिसमॅच नसलं पाहिजे. पॅन कार्डवर वेगळी डेट ऑफ बर्थ आहे आणि आधार कार्डवर वेगळी आहे किंवा मग TCवर वेगळी आहे, असं व्हायला नाही पाहिजे. नंतर मग त्या कारणामुळे मग ते आपल्याला रिजेक्ट करू शकतात. या ठिकाणी बघा, रिजेक्शन ते करू शकतात. पूर्ण जे नोटिफिकेशन आहे मी वाचलेली आहे, त्या कारणामुळे तुम्हाला पूर्ण जशीच्या तशी वाचून सांगण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला तो विषय समजला पाहिजे, म्हणून आपण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे अतिआवश्यक मुद्दे आहेत, ते तुमच्यापर्यंत पोचले पाहिजे, म्हणून याप्रमाणे आपण हे तुम्हाला सांगत आहोत. ओके, पुढचा विषय बघू आपण. यामध्ये एज बघितलं आपण. ओके, त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन यांनी सांगितलेलं आहे. मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी फक्त यांनी सांगितलेलं आहे. बघा, द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ड द मॅट्रिक्युलेशन 10th क्लास सर्टिफिकेट एक्झामिनेशन फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी. कधी 1/5/2025च्या अगोदर तुम्हाला पास होणं आवश्यक आहे. आपण ऑलरेडी पास आहे, त्या कारणामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मॅट्रिक्युलेशन आहे 10वीच त्यांनी मागितलेलं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव नॉट ॲक्वायर्ड टू एसेन्शियल क्वालिफिकेशन ॲज ऑन 1/1/2025 विल नॉट इलिजिबल. ओके, 1/1/25पर्यंत जर तुम्ही 10वी पास नसाल तर तुम्हाला फॉर्म भरण्याची काही गरज नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नीड नॉट टू अप्लाय. बघा, दुसरा विषय असा आहे की दुसरी जी स्लाईड आहे, या स्लाईडमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर NCC सर्टिफिकेट जर असेल, NCC सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी NCC C असेल तर 5% मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. NCC B असेल तर तुम्हाला 3% मार्क्स जास्त मिळणार आहेत. NCC A असेल तर तुम्हाला 2% मार्क्स या ठिकाणी शिल्लक मिळणार आहेत. ओके, त्यानंतर बघू आपण पुढचा विषय, हाऊ टू अप्लाय. हाऊ टू अप्लायमध्ये आपण एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत, ज्यामध्ये पूर्ण प्रोसिजर जी आहे फॉर्म भरण्याची ती असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला त्यांनी 1 टाईम पासवर्डसुद्धा जनरेट करायला सांगितलेला आहे. या ठिकाणी बघा, all the candidates who wish to apply response to this examination notice and have not generated their one time registration on the new website. अच्छा, आता यांनी काय केलेलं आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी जुनी वेबसाईट असेल त्या वेबसाईटला यांनी नवीन केलेलं आहे. त्या कारणामुळे आता तुम्हाला एक OTR म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन जे आहे तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. कारण की यानंतर सुद्धा जर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जर ज्या काही एक्झाम निघतील तर ते हे जे तुमचं वन टाईम रजिस्ट्रेशन आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा लागू पडणार आहे, असं यांचं म्हणणं आहे. त्या कारणामुळे आपण फॉर्म कसा भरायचा आहे त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे सध्याचं तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे की वन टाईम रजिस्ट्रेशन OTR तुम्हाला जनरेट करायचं आहे, कम्प्युटर सेंटरवर तो होऊन जातो. ओके, पुढचा विषय बघू. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे द ॲपिरियन्स ऑफ द कॅन्डिडेट इन द एक्झामिनेशन शूड ॲज द अच्छा, फोटोग्राफचा हा सांगितलेला विषय आहे. तर फोटोग्राफ तुमचा या ठिकाणी क्लिअर असला पाहिजे. तो नेमका कसा असला पाहिजे याबद्दल यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, फोटोग्राफचा विषय आहे. फोटोग्राफ इन द ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम द कॅन्डिडेट शूड इन्श्युअर दॅट द फोटोग्राफ कॅप्चर्ड इज क्लिअर. हा क्लिअर असला पाहिजे, विदाऊट कॅप असला पाहिजे, डोक्यावर कॅप नसली पाहिजे, स्पेक्टॅकल नसला पाहिजे, गॉगल नसले पाहिजे अँड विथ द फुल फ्रंटल व्ह्यूमध्ये तो असला पाहिजे. त्यानंतर त्यांनी पुन्हा समोर एक फॉर्मॅटसुद्धा सांगितलेला आहे की तो कसा असणार आहे. ओके, बिफोर द फायनल सबमिशन ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म द कॅन्डिडेट मस्ट इन्श्युअर दॅट द फोटोग्राफ इज अपलोड
ॲज पर गिव्हन इन्स्ट्रक्शन, तुम्हाला ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे तुमचा फोटोग्राफ आहे ही गोष्ट तुम्हाला आधी व्यवस्थित माहिती करून घ्यायची आहे, म्हणजे तसाच फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचरसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. सिग्नेचरसुद्धा तुम्ही जेव्हा स्कॅन कराल तेव्हा सिग्नेचरसुद्धा तुमची कशी असायला पाहिजे हे सुद्धा त्यांचा एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे, तो सुद्धा आपण समोर बघणार आहोत. सिग्नेचर आणि या ठिकाणी फोटोग्राफ हे तुमचे क्लिअर असले पाहिजे, यावरून तुम्हाला एवढं लक्षात येऊ शकते. ओके, त्यानंतर पुढे बघू आपण काय म्हणते यात लास्ट डेट अँड टाईम फॉर सबमिशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन. बघा 14/10 ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची, त्या कारणामुळे त्याच्या अगोदर फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. भरून टाका फॉर्म लवकर, त्या कारणामुळे घाई करू नका, म्हणजे घाई करा, उशीर करू नका, कारण की शेवटी काय होतं मग ते साईड वगैरे हँग होते, त्या कारणामुळे फॉर्म भरायला थोडा आपल्याला त्रास होऊ शकतो. ओके, त्यानंतर बघू आपण पुढचा विषय ॲप्लिकेशन फी. याला फी किती असणार आहे, तर या ठिकाणी 100 रुपये फी असणार आहे. फी किती असणार आहे, 100 रुपये असणार आहे. कुणाला नसणार आहे, तर वुमेनला नसणार आहे, स्त्रियांना फी नसणार आहे, आणि SC कास्टला फी नसणार आहे. शेड्यूल्ड ट्राईब आणि SCसाठी आणि ESM एक्स सर्व्हिसमॅन सर्व्हिससाठी फी नसणार आहे. 100 रुपये फी आहे. महिलांना सूट आहे, SCला सूट आहे, STला सूट आहे, आणि एक्स सर्व्हिसमॅनला या ठिकाणी सूट आहे. ओके, पुढचा विषय बघू विंडो फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन. आपण जे सुरुवातीला बघितलं होतं की जर फॉर्म भरताना तुमचा चुकला फॉर्म तर तो फॉर्म तुम्हाला एडिट करता येतो, परंतु त्याचीसुद्धा त्यांनी फी घेतलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आफ्टर द क्लोजिंग डेट द रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम द कमिशन विल प्रोव्हाइडेड अ पिरियड ऑफ 3 days अनेबल कॅन्डिडेट्स करेक्ट. 3 दिवस तुम्हाला देतील ते फॉर्म करेक्ट करण्यासाठी, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, 3 days तुम्हाला देतील फॉर्म करेक्ट करण्यासाठी. ओके, पुढे बघू आपण ओनली दोज कॅन्डिडेट विल बी अलाउड टू मेक अ करेक्शन. कुणाला फक्त परमिशन आहे करेक्शन करायची. ओनली दोज कॅन्डिडेट विल अलाउड टू मेक अ करेक्शन ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हुज कम्प्लिटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम अलॉंग विथ द पेमेंट ऑफ द रिक्वेस्ट. तुम्ही जर फी भरलेली असेल तरच तुम्हाला ते अलाउ करणार आहेत फॉर्म तुम्हाला एडिट करण्यासाठी. समजा तुम्ही फॉर्म भरलेला आहे, फी पण भरलेली आहे आणि फॉर्म चुकलेला आहे, तर पुन्हा तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकता, असं या माहितीपत्रकाचं म्हणणं आहे. ओके, द कमिशन विल लेव्ही अ युनिफॉर्म करेक्शन चार्जेस 200 रुपये. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 200 रुपये घेतील ते, जर तुमचं काही करेक्शन असलं तर. पहिल्यांदा 200 रुपये घेणार आहेत आणि दुसऱ्यांदा 500 रुपये घेणार आहेत. जर 2 वेळा फॉर्म चुकला तर आपल्याला जर करेक्शन करायचं असलं, समजा पहिला फॉर्म तुम्ही भरला त्यामुळे तुमची डेट ऑफ बर्थ चुकली, 200 रुपये भरा. जर तुम्हाला नंतर लक्षात आलं की आपलं सरनेममधलं स्पेलिंग चुकलेलं आहे, 500 रुपये भरा. ओके, त्या कारणामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा, केअरफुली भरा, जेणेकरून तो फॉर्म चुकणार नाही. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघू पुढचा विषय. आता हा विषय आहे एक्झामिनेशन सेंटर जे आहेत लेखी परीक्षेसाठी. एक्झामिनेशन सेंटर कुठल्या आहेत, तर यामध्ये बिहारमध्ये. ओके, बिहारमध्ये आपला काही विषय नाही आहे, आपला विषय आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, ठीक आहे. महाराष्ट्र हा या ठिकाणी आहे, गुजरात आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये बघा सेंटर कोणते आहेत, तर इथं सुरत, वडोदरा गुजरातमध्ये गेले. अमरावतीमध्येच आहे आपली एक्झाम होऊ शकते, औरंगाबादमध्ये होऊ शकते, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, जळगाव, मुंबई, नांदेड आणि पुणे या ठिकाणी तुमचे एक्झाम होऊ शकतात. हे त्याचे कोड आहेत. जेव्हा फॉर्म तुम्ही फिलअप कराल तेव्हा तुम्हाला या कोडची आवश्यकता लागू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही. एवढा हा जो विषय आहे ना आपला, हा चार्ट एवढा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. ओके, आपला एक्झामिनेशन सेंटर जे आहे यामध्ये सेंटर दिलेले आहेत आणि त्याचे कोडसुद्धा दिलेले आहेत. ओके, जेव्हा आपण पुढचा व्हिडिओ घेऊ तेव्हा आपल्याला समजणार आहे की नेमका याचे कोडचे काम आपल्याला कधी पडणार आहे. ओके, ठीक आहे. ओके, पुढचं बघू आपण. यामध्ये बघा द कॅन्डिडेट्स. तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, द कॅन्डिडेट हॅज टू गिव्ह द ऑप्शन ऑफ 3 सेंटर. म्हणजे तुम्ही 3 सेंटर या ठिकाणी चूज करू शकता. 3 सेंटरमध्ये जो प्रेफरन्स आहे त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला सेंटर मिळणार आहे. ओके, त्यानंतर त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे, द कमिशन विल. ओके, त्यानंतर सेंटर ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन PST और डिटेल मेडिकल एक्झामिनेशन रिव्ह्यू मेडिकल. सध्याचा विषय नाही आहे हा, पुढे बघू आपण. सध्या आपण स्टेप बाय स्टेप हे सर्व घेत आहोत. ओके, त्यानंतर बघू आपण याची नेमकी लेखी परीक्षा कशी असणार आहे, तर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन कशी असणार आहे, ऑनलाईन एक्झाम कशी असणार आहे. तर यामध्ये जनरल इंटेलिजन्समध्ये 20 मार्क्स असणार आहेत, आणि जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसमध्ये 20 मार्क्स असणार आहेत,
एलिमेंटरी मॅथमॅटिक्स प्राथमिक अंकगणित यामध्ये तुम्हाला 20 मार्क्स असणार आहेत आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला 20 मार्क्स असणार आहेत. असा हा विषय असणार आहे. 80 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 60 मिनिट तुम्हाला वेळ मिळणार आहे. ओके, यामध्ये प्रश्न कसे असतात ते नेमके तुम्हाला त्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे. नेमके या जनरल इंटेलिजन्स यावर प्रश्न कसे असतात, जनरल नॉलेजवर प्रश्न कसे असतात, एलिमेंटरीवर प्रश्न कसे असतात आणि इंग्लिश हिंदीवर प्रश्न कसे असतात. बघा, यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये जवळपास तुम्हाला जो एक इतिहास आहे तर यामध्ये तुम्हाला अकबर असेल, बाबर असेल, त्यानंतर मोहम्मद घोरी असेल, लोधी वंश असेल, तर हे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारतात. स्वातंत्र्य संग्राम विचारतात. त्यानंतर भारतामध्ये जे जसं ताजमहल कुठे आहे, त्यानंतर कुतुब मिनार कोणत्या ठिकाणी आहे, गोल घुमट कशाला म्हणतात, तर हे असे जनरल नॉलेजचे प्रश्न यामध्ये असतात. त्याचा प्रकार तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके, पुढचं बघू आपण. या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, ऑल द क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी असणार आहेत कम्प्युटर बेस एक्झाममध्ये आणि याच्यात मराठीसुद्धा भाषेत हा पेपर असणार आहे. हे आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. 0.25 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे. जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण तुमचे मायनस होणार आहेत बरोबर असणाऱ्या प्रश्नाचे. ओके, त्यानंतर पुढचा विषय बघू. या ठिकाणी बघा यांनी काय सांगितलेलं आहे, द क्वेश्चन इन द कम्प्युटर बेस एक्झामिनेशन विल बी मॅट्रिक्युलेशन लेवल. हा इथे या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे. एकदम सोपी असणार आहे एक्झाम, ही गोष्ट लक्षात घ्या. द क्वेश्चन इन द कम्प्युटर बेस एक्झामिनेशन विल बी मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या बेसवरचेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येतील. त्या कारणामुळे हा पेपर किती सोपे असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्या कारणामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे आणि ही एक्झाम द्यायची आहे. ओके, फिजिकल स्टँडर्ड PST आणि PETमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी बघा, बेस ऑन द परफॉर्मन्स इन CBE म्हणजे तुमच्या लेखी परीक्षेच्या परफॉर्मन्सवर तुम्ही पेपर कसा दिलेला आहे यावर तो डिपेंड आहे तुमची पुढची निवड होईल की नाही. बेस ऑन द परफॉर्मन्स इन CBE कॅन्डिडेट विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर PST अँड PET. आधी तुमची एक्झाम होईल. एक्झाममध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर तुमची निवड PST म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी तुमची निवड होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून अभ्यास करा आणि नेमकं एखादं पुस्तक तुम्हाला कुठलं चांगलं वाटतं ते पुस्तक घ्या किंवा आपल्या चॅनलवरील नोट्स बघा. तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. ओके, पुढचा विषय. यामध्ये बघा एक सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांना इथं PET वगैरे नसणार आहे. PST आणि PET या ठिकाणी त्यांना नसणार आहे. फक्त रेकॉर्डसाठी ते हाईट आणि चेस्टचं जे मेजरमेंट आहे ते तुमचं घेतील. हाईट, चेस्ट आणि वेट हे बघा यांनी इथे दिलेलं आहे. रेकॉर्डिंग ओनली मेजरमेंट ऑफ हाईट, चेस्ट अँड वेट हे तुमचं फक्त एक सर्व्हिसमॅनसाठी आहे विषय आहे. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट काय म्हणते, PET काय असणार आहे तर 5 किलोमीटर 24 मिनटात चालायचं आहे पुरुषांना. या ठिकाणी 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये चालायचं आहे आणि 1.6 किलोमीटर 7 सेकंदमध्ये रनिंग आहे याची. ओके, 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनटामध्ये आणि 1.6 किलोमीटर रनिंग आहे 7 मिनटामध्ये. फिमेलसाठी काय आहे तर 1.6 किलोमीटर 8.5 मिनटामध्ये आणि 800 मीटर 5 मिनटामध्ये. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. हे असणार आहे तुमचं फिजिकल या ठिकाणी. त्यानंतर बघा ओके तेच आहे ती स्लाईड आहे. 5 किलोमीटर 24 सेकंदामध्ये, 1.6 किलोमीटर 7 मिनटामध्ये. त्यानंतर महिलांसाठी 8.5 मिनटामध्ये 1.6 किलोमीटर आणि 800 मीटर तुमचं 5 मिनटामध्ये. ओके, ठीक आहे. पुढची स्लाईड बघू. ओके, झालेला विषय. त्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे यांनी, एज रिलॅक्सेशन इन हाईट ऑफ अ फ्यू कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट. बघा या ठिकाणी हाईटचा विषय आहे. तर हाईट यांनी सांगितलेली आहे की 170 सेंटीमीटर तुमची हाईट असायला पाहिजे. या ठिकाणी फिमेलसाठी 157 सेंटीमीटर असायला पाहिजे. 170 मेल आणि 157 फिमेलसाठी. परंतु इथं आपल्याला मराठा जो स्पेशल आहे मराठा कम्युनिटीसाठी या ठिकाणी त्यांनी 165 दिलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी बघा मराठा. पुढचा विषय आहे चेस्ट. छाती किती लागणार आहे तर मेल कॅन्डिडेट शूड हॅव द फॉलोइंग स्टँडर्ड ऑफ चेस्ट मेजरमेंट. ओके, किती आहे चेस्ट यांनी सांगितलेलं आहे 80 सेंटीमीटर सांगितलेलं आहे आणि एक्सपांड करून
5 सेंटीमीटर तुम्हाला ती फुगवता आली पाहिजे असं यांनी सांगितलेलं आहे, पोलीस भरतीसारखं आपलं. ओके, मला वाटते पोलीस भरतीमध्ये 85 वगैरे असते. या ठिकाणी 80 सेंटीमीटर सांगितलेले आहे आणि मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. फ्यू कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट आर अलाउड टू रिलॅक्सेशन इन चेस्ट मेजरमेंट. ओके, काही कॅटेगरींना इथं त्यामध्ये सुद्धा सूट देण्यात आलेली आहे. ऑल कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू शेड्यूल्ड ट्राईब. शेड्यूल्ड ट्राईबचे जे काही सर्व विद्यार्थी आहेत त्यांना छाती या ठिकाणी 80 आहे, तर या ठिकाणी तुम्हाला 70 जरी असली तरी चालणार आहे, 76 जरी असली तरी चालणार आहे. 5 सेंटीमीटर तुम्हाला ती फुगवता आली पाहिजे. त्यानंतर मराठासाठी सुद्धा इथं सुद्धा कन्सेशन आहे. 78 तुमची सेंटीमीटर असायला पाहिजे आणि 5 सेंटीमीटर तुम्हाला ती फुगवता आली पाहिजे. ओके, याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढची स्लाईड बघू आपण. वेट सांगितलेलं आहे त्यांनी, तर वेट त्यांनी किती मागितलेलं आहे बघा. वेट मागितलेलं आहे त्यांनी प्रपोर्नेट टू हाईट अँड जो काही प्रपोर्शन असतो, जो काही एक वयानुसार आणि तुमच्या एजनुसार, हाईटनुसार तुमचं जे वजन लागेल तेवढं त्यांनी मागितलेलं आहे. ते मेडिकल स्टँडर्ड ठरवणार आहे. ओके, पुढची स्लाईड बघू. या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय लागणार आहे तुम्हाला, तर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असते आपलं, ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. डोमिसाईल तुम्हाला महत्त्वाचं आहे. परमनंट ॲड्रेस सर्टिफिकेशन, ओके, डोमिसाईल आवश्यक आहे या ठिकाणी. व्हॅलिड NCC सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कुठली सुविधा घेत असाल तर ते सुद्धा सवलत जर घेत असाल तर ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर पुढचा विषय आहे काय म्हणतो की इन ॲडिशन टू द ॲडमिशन सर्टिफिकेट इट इज मॅन्डेटरी टू कॅरी 2 पासपोर्ट साईज रिसेंट कलर फोटोग्राफ, ओरिजिनल व्हॅलिड फोटो ID प्रूफ हॅविंग द डेट ऑफ बर्थ प्रिंटेड ऑन द ॲडमिशन सर्टिफिकेट सच ॲज. ओके, एक्झामच्या वेळेस तुम्हाला यापैकी कुठलं तरी डॉक्युमेंट एक आवश्यक आहे. आधार कार्ड असेल, वोटर ID असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, ID इश्यूड बाय द युनिव्हर्सिटी कॉलेज असेल, एम्प्लॉयर ID असेल. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. हे सर्व तुम्हाला आवश्यक आहे. ज्या वेळेस तुम्ही ॲडमिशनसाठी परीक्षेसाठी जाल त्यावेळेस 2 फोटोग्राफ तुम्हाला सोबत असणं आवश्यक आहे ID प्रूफ म्हणून. या ठिकाणी बघा 2 पासपोर्ट साईज रिसेंट कलर फोटोग्राफ, नुकतेच काढलेले कलर फोटोग्राफ आवश्यक आहेत आणि ओरिजिनल व्हॅलिड ID तुम्हाला आवश्यक आहे. बघा इथं सांगितलेलं आहे फोटो आणि इथं सांगितलेलं आहे व्हॅलिड फोटो ID प्रूफ ज्यावर तुमची डेट ऑफ बर्थ असेल. ओके, हा विषय महत्त्वाचा घ्या. काही कमेंट्स असतील तुमच्या, म्हणजे अडचणी असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. मोड ऑफ सिलेक्शन काय असणार आहे, नेमकं काय निवड प्रक्रिया जी आहे ती काय असणार आहे, तर बघा द रिक्रुटमेंट प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. पहिल्यांदा तुमची CBE होणार आहे, एक्झाम होणार आहे. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ओके, या ठिकाणी बघा 1 नंबरला आहे तुमचं कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, CBE ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट 2 नंबरला. त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, हा असणार आहे सिक्वेन्स तुमच्या निवड प्रक्रियेचा. पुन्हा ऐका, आधी एक्झाम होईल, नंतर तुमचं शारीरिक मोजमाप होईल, तुमची शारीरिक चाचणी होईल जे रनिंग सांगितलेली आहे ती, आणि त्यानंतर तुमचं मेडिकल होईल आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ओके, त्यानंतर मेल अँड फिमेल कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड स्टेट वाईज. ओके, हे सर्व महत्त्वाचे विषय. हे त्यांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही फॉर्म जेव्हा भराल त्यावेळेस तुम्हाला एक सिक्वेन्स द्यावा लागेल. जर तुम्हाला आधी CRPFमध्ये जायचं असेल तर आधी C लिहावं लागेल, म्हणजे जो प्रिफरन्स आहे प्रिफरन्स तुम्हाला द्यावा लागेल. CRPF, CISF, ITBP, समजा हे 3-4 तुमचे प्रिफरन्स आहेत, तर यानुसार तुम्हाला फॉर्ममध्ये ते फिलअप करताना टाकायचे आहेत. जर तुम्हाला CRPFमध्ये जायचं असेल, CRPF 1 नंबरवर, त्यानंतर CISF 2 नंबरवर, त्यानंतर BSF 3 नंबरवर, शेवटी ITBP किंवा मग NCB असं तुम्हाला एक सिक्वेन्स तिथं द्यावा लागणार आहे. ओके, जेव्हा आपण फॉर्म फिलअप करू त्यावेळेस ते फॉर्ममध्ये तो कॉलम असेल, तो कॉलमसुद्धा आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, त्यानंतर इथं काय दिलेलं आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे. ओके,
आता हा विषय बघा महत्त्वाचा, प्रोसिजर फॉर फिलिंग इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल हे यामध्ये सर्व त्यांनी डिटेल दिलेलं आहे. परंतु हा विषय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्या कारणामुळे यामध्ये आपण तो ॲड करणार नाही आहे. ओके, पुढचा व्हिडिओ नक्की येईल. यामध्ये तुम्हाला डिटेल फॉर्म कसा भरायचा, नेमका काय काळजी घ्यावी लागेल हे सर्व यातच माहिती दिलेली आहे सर्व, त्या कारणामुळे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढची स्लाईड बघू आपण. हां, तुमची सिग्नेचर कशी असायला पाहिजे, तर तुमची सिग्नेचर ही अशी असायला पाहिजे. ओके, या बॉक्सच्या आतमध्ये असली पाहिजे, बॉक्सच्या या ठिकाणी अशी कोपऱ्यातही नसली पाहिजे, या पण कोपऱ्यात नसली पाहिजे, किंवा इथं कुठंतरी तुम्ही कोपऱ्यात केली नाही पाहिजे. मोठी साईन करायची आहे आणि पूर्ण बॉक्समध्ये करायची आहे, असा हा पॅटर्न आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला साईन करायची आहे. त्यानंतर फोटोग्राफ कसा असायला पाहिजे, तर या ठिकाणी बघा, फोटोग्राफ हे तुमचा या ठिकाणी असा असायला पाहिजे. या ठिकाणी त्यांनी क्लिक दिलेला आहे, समोरून घ्यायला पाहिजे. हे असा फोटो चालणार नाही, हा असा फोटो सेल्फीसारखा चालणार नाही, आणि बॅकग्राऊंड जर असं असलं तरी हा फोटो रिजेक्ट होईल, फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल. नंतर मग तुम्हाला करेक्शन करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला 200 किंवा 500 रुपये खर्च करावे लागतील. ही गोष्ट लक्षात घ्या. बघा, खूप मोठी ॲड आहे, भरपूर जागा आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये माहितीसुद्धा भरपूर आहे. माहितीपत्रकच 76 पेजचं आहे, त्या कारणामुळे पूर्ण माहितीपत्रक पाहणं शक्य नाही होणार. त्या कारणामुळे हे गोष्ट लक्षात घ्या. आणि ज्या काही महत्त्वाच्या आपण अपडेट यामध्ये दिलेल्या आहेत, पहिली अपडेट आहे आपली शिक्षणाची. शिक्षण 10वी पाहिजे आपल्याला. त्यानंतर आपली हाईट, त्यानंतर आपलं शारीरिक पात्रता चाचणी, आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप महत्त्वाच्या ज्या आहेत, निवड प्रक्रिया नेमकी कशी होईल, याची पात्रता काय आहे, हे सर्व आपण बघितलेलं आहे. त्या कारणामुळे फॉर्म तुम्ही बिनधास्त भरा. सिक्वेन्स फक्त व्यवस्थित द्या. जो तुम्हाला आधी, जर तुम्हाला समजा CRPFमध्ये जर जायचं असेल तर CRPF 1 नंबरला चॉईस करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे ते. या ठिकाणी बघा, BSF हे त्याचे कोड आहेत, ABCD हे सर्व दिलेले आहेत त्यांनी त्याचे. या ठिकाणी कोड आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या, ABCDEFGH. आता तुम्हाला जर SSBमध्ये आधी जायचं असेल तर तुम्हाला D आधी लिहावं लागेल. जर तुम्हाला CRPFमध्ये आधी जायचं असेल तर C लिहावं लागेल. बघा, या ठिकाणी समजा आपल्याला हे जे लिहिलं आपण CBE आणि इथं तुम्ही H लिहिलं समजा. आता काय होणार आहे माहिती आहे का, की तुमचं याचा अर्थ तुम्हाला आधी सर्वात आधी CRPFला तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे CISFला, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्ससाठी. त्यानंतर तुम्ही Fमध्ये आसाम रायफलमध्ये दिलेला आहे, आणि Hमध्ये तुम्हाला SSFमध्ये तुम्ही सिक्वेन्स दिलेला आहे, असा याचा अर्थ होतो. त्या कारणामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. पुढचा व्हिडिओ लवकर घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओके.